तर आगामी काळामध्ये विलास लांडे हे आपलाच प्रचार करतील असा विश्वास देखील अजित गव्हाणे यांनी व्यक्त केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेल्या अजित गव्हाणे यांचे माजी आमदार विलास लांडे हे मार्गदर्शक समजले जातात। मात्र विलास लांडे यांनी आज थेट अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे भुवया उंचावलेल्या आहेत। आज ते बैठकीला जातील अशी कल्पना होती असं गव्हाणे यांनी म्हटलेलं आहे। पिंपरी चिंचवडच्या सगळ्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यातल्या काउन्सिल हॉलमध्ये पार पडली आणि तिथं विलास लांडे यांनी हजेरी लावल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। तुम्हाला नेमका कधी कळालं की विलास लांडे हे अजित पवारांच्या मांडीला लावून बसले? मला आमची काल चर्चा झाली होती आणि आमच्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की उद्या सकाळी मी बैठकीला जाणार। त्याच्यामुळे ते माझ्यासाठी अचानक वगैरे काही घडलं नाही आणि त्यांचं 100% मार्गदर्शन आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत। त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काही चिंता वाटत नाही। परंतु विलास लांडे नेमके कुठे आहेत? ते शरद पवार गटात आहेत की अजित पवार गटात आहेत? ते काही आगामी काही दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात, परंतु ते माझ्या पाठीशी आहेत हे 100% खरं आहे। त्याच्यामुळे ते बाकीचं मी काय सांगू शकत नाही, ते माझ्या पाठीशी आहेत। ते नेमका प्रचार मग कुणाचा करतील? आता तुम्ही जर शरद पवार गटाकडून इच्छुक आहात तुतारीसाठी, तर ते नेमका प्रचार कुणाचा करतील? कारण महायुती म्हणून आत्ता सध्या ते अजित पवार गटात आहेत, मग ते महेश लांडगेंचा प्रचार करणार की अजित गव्हाणेंचा प्रचार करणार? ते माझाच करणार आणि तुम्हाला कळेल ना काही दिवसामध्ये काय करतात ते। त्याच्यामुळं तुम्ही त्याबद्दल माझ्या मनात तर काही शंका नाही, तुम्ही शंका ठेवू नका। नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।